तर मंडळी, नमो बुद्धाय. आज आपण बघतोय पांढरे शुभ्र विश्व शांती स्तूप, पोखरान, नेपाळ. जॅपनीज बुद्धा संघटनेद्वारे हे विश्व शांती स्तूप जगाला शांततेचा संदेश देण्याकरिता उभारण्यात आले आहे. अतिशय शांत अशा ठिकाणी निसर्गाच्या सौंदर्यात बसलेले हे स्तूप आहे. इथून आपण बघितलं तर पुढे हिमालय दिसतो आणि फेवा तलाव आणि आजूबाजूला हिरवळ झाडी खूप सुंदर दिसतं. परंतु आज इथे धुकं असल्यामुळे आपण या सौंदर्याला बघू शकत नाही, पण काही हरकत नाही. हे धुक्याचं सौंदर्यसुद्धा अप्रतिम दिसत आहे, खूप सुंदर. आणि या धुक्यामध्ये हे शांती स्तूप एकरूप झालं आहे. आपण बघतच आहात बघा. आणि स्तूपामध्ये तथागतांच्या सुवर्ण मूर्ती चारही दिशांना बसवलेल्या आल्या आहेत. ज्ञानमुद्रा, उपदेशमुद्रा तुम्हाला दिसतील. आपण बघत आहात बघा, किती धुकं आहे, समोरचं काहीसुद्धा दिसत नाही. आणि स्तूप आणि ते ढगांचं पांढरं शुभ्र अगदी एकरूप झालेलं आहे. जणू काही स्वर्गातच हे स्तूप बांधल्यासारखं वाटतंय बघा. हो ना. पण अशा धुक्याच्या वातावरणात सुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि इथे ध्यान करत बसावंसं वाटतं. बरेचसे प्रवासी इथे ध्यान साधना करत साईडला बसलेले आहेत आणि विजिटर्स खूप आलेले आहेत. जर तुम्हाला असे धुक्याचे वातावरणात आणि निसर्गाचं सौंदर्य बघायचं असेल तर थोडं तुम्ही दुपारनंतर बघा. ही वेळ फार सकाळची असल्यामुळे थोडं धुकं जास्त आहे. आणि इथली हवा खूप गार आहे. अतिशय सुंदर. अगदी मन आमचं प्रसन्न होऊन गेलं बघा. तर तुम्हीसुद्धा, म्हणजे मी सांगण्याचा हा प्रयत्न करते की अगदी पहाटे आलात तर असं धुक्याचं सौंदर्य दिसेल तर तुम्ही दोनदा बघावं नक्की. एकदा मॉर्निंगला बघा आणि नंतर धुकं थोडं विरळ झालं, निघालं की परत मग निसर्ग सौंदर्य बघायला या. अतिशय सुंदर सौंदर्यात हे स्तूप बसलेलं आहे, खूप सुंदर. तर आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्वांना आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? धुक्याचा व्हिडिओ, धुक्यात विश्वशांती स्तूप कसं दिसतंय तर आपण मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.